जय हिंद मित्रांनो. मित्रांनो, हा प्रश्न आहे पोलीस भरती 2023 मधला. जसा तसा प्रश्न आहे. चला तर मग आपण सोडूया. चला तर मित्रांनो, एका वर्गात 51 विद्यार्थी आहेत. त्या सर्वांचे सरासरी वजन 40 किलो आहे. बघा, 51 विद्यार्थ्यांचे सरासरी वजन 40 किलो आहे. त्यातील एका विद्यार्थी वर्गाबाहेर गेला, त्यावेळी त्यांची सरासरी 100 ग्रॅमने कमी झाली. बघा, 100 ग्रॅम आहे, 100 ग्रॅमने कमी झाली आहे. तर बाहेर गेलेल्या विद्यार्थ्याचे वजन किती? तर बघा मित्रांनो, हा सरासरीचा प्रश्न आहे. तर बघा, 51 विद्यार्थ्यांचे सरासरी वजन काढू आपण. 51 गुणिला सरासरी करत असताना त्यांचे वजन गुणिला करा. 51 गुणिला 40. तर बघा, 51 गुणिला 40 किती येतात? 5 20 म्हणजे, आणि 40 म्हणजे 2040. 2040 किलो. बघा मित्रांनो, 51 विद्यार्थ्यांचे 40 किलोग्राम जर सरासरी वजन असेल, त्यांचं टोटल वजन किती असेल? 2040. तर बघा, त्यांच्यामधून एक विद्यार्थी बाहेर गेला म्हणजे किती राहिले? 50 विद्यार्थी राहिले आणि 40 किलो मधून 100 ग्राम कमी झाले. सरासरी 100 ग्राम कमी झाले. तर बघा, म्हणजे 40 किलो मधून 100 ग्राम कमी झाले म्हणजे 39.9 किलो. तर बघा मित्रांनो, 39.9 किलो. बघा, 39.9 किलो यांचा जर गुणाकार केला तर बघा, 39.9 गुणिला 50 करू आपण. तर बघा, शून्य घेतला, 5 नम 45, 5 नम 45 आणि 4 49, 4 त्याला 5 15 आणि 4 19. तर बघा, 1995.0 म्हणजे यांचं वजन किती आला? 1995 किलो. तर बघा, 1995 किलो आला. 51 विद्यार्थ्यांमधून 50 विद्यार्थ्यांचं वजन मायनस करायचं, कारण एक विद्यार्थी चालला गेला म्हणजे 2040 मधून आपल्याला 2040 वजा 1995. तर बघा, त्या विद्यार्थ्याचं वजन किती येईल? 1995 2040 मधून 1995 गेले, किती राहिलं? 45. म्हणजे त्या विद्यार्थ्याचं वजन किती आहे? 45 किलो.